नमस्कार मित्रांनो. पवित्र पोर्टल 2025 मध्ये दिव्यांग प्रमाणपत्र कसे अपलोड करायचे ते बघूया. जर तुमच्याकडे केंद्र शासनाच्या स्वावलंबन कार्ड या वेबसाईटवरील संगणकीकृत प्रमाणपत्र व UDID कार्ड म्हणजेच युनिक डिसॅबिलिटी आयडेंटिटी कार्ड असेल तर तुम्हाला अपलोड करायचे आहे. ते अपलोड करण्यासाठी नॉन क्रिमिलेअर अपलोड केल्यानंतर त्याखालील डू यू हॅव फिजिकल डिसॅबिलिटी या ठिकाणी येस करायचे आहे. त्यानंतर त्यासमोरील डिसॅबिलिटी टाईप यामध्ये जाऊन आपल्याला आपला डिसॅबिलिटी टाईप सिलेक्ट करायचा आहे. डिसॅबिलिटी टाईप हा आपल्या दिव्यांग प्रमाणपत्रावर दिलेला असतो. जसे की VI म्हणजेच अल्पदृष्टी, HI म्हणजेच कर्णबधीर, ID ऑदर म्हणजेच आकलन क्षमता कमतरता, MD म्हणजेच मस्क्युलर डिसॅबिलिटी म्हणजे स्नायू विकृती, त्यानंतर OC या प्रकारचे आपल्याला डिसॅबिलिटी टाईप सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर सब डिसॅबिलिटी टाईप या ठिकाणी सुद्धा आपल्याला आपली जी सब डिसॅबिलिटी टाईप आहे ती सिलेक्ट करायची आहे. ती सुद्धा आपल्याला आपल्या दिव्यांग प्रमाणपत्रावर दिलेली असते. सब डिसॅबिलिटी टाईप हे आपल्याला एकापेक्षा जास्त म्हणजे बहुदिव्यांगता असेल तर आपण एकापेक्षा जास्त सब डिसॅबिलिटी टाईप सिलेक्ट करू शकतो. त्यानंतर अपलोड डिसॅबिलिटी सर्टिफिकेट खालील सर्टिफिकेट नंबर या बॉक्समध्ये आपल्याला आपल्या दिव्यांग सर्टिफिकेटवरील सर्टिफिकेट नंबर जो MH आणि 16 अंकी नंबर आहे तो टाकायचा आहे. त्यानंतर सर्टिफिकेट इश्यू डेट यामध्ये आपल्याला आपल्या सर्टिफिकेटची जी इश्यू डेट आहे ती टाकायची आहे. त्यानंतर अपलोड या ब्लू टॅबवर क्लिक करायचे आहे. अपलोड या ब्लू टॅबवर क्लिक केल्यानंतर अपलोड सर्टिफिकेट ही नवीन विंडो समोर येईल. त्यामध्ये आपल्याला आपले दिव्यांग सर्टिफिकेट JPG किंवा PDF फॉर्मॅटमध्ये व जास्तीत जास्त 500 KB साईजचे असणारे सर्टिफिकेट सिलेक्ट डॉक्युमेंट खालील बॉक्सवर क्लिक करून ते अपलोड करायचे आहे. अपलोड या ब्ल्यू बटनवर क्लिक केल्यानंतर आपले सर्टिफिकेट अपलोड होईल. आपले सर्टिफिकेट अपलोड झाल्यानंतर व्ह्यू सर्टिफिकेट या बटनवर क्लिक करून आपले सर्टिफिकेट व्यवस्थितरित्या अपलोड झाले की नाही ते चेक करून घ्यायचे आहे. त्यानंतर अपलोड UDID कार्ड. UDID कार्ड हे आधार कार्ड व पॅन कार्ड सारखे असते. म्हणजे आपल्याला UDID कार्डची फ्रंट साईड व बॅक साईड दोन्ही पण स्कॅन करून त्याची PDF तयार करायची आहे. कार्ड नंबर या खालील बॉक्समध्ये आपल्याला UDID कार्डवरील MH व 16 अंकी नंबर जो सर्टिफिकेटवर सुद्धा असतो हा नंबर टाकायचा आहे. त्यानंतर सर्टिफिकेट इश्यू डेट यामध्ये आपल्याला आपल्या UDID कार्डवरील इश्यू डेट ही इश्यू डेट सुद्धा सर्टिफिकेट आणि UDID कार्डवर सेम असते ती टाकायची आहे. त्यानंतर अपलोड या ब्लू टॅबवर क्लिक केल्यानंतर अपलोड UDID कार्ड ही विंडो ओपन होईल. UDID कार्डची JPG किंवा PDF व जास्तीत जास्त 500 KB मध्ये साईज असलेली आपल्याला सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर अपलोड या ब्लू बटनवर क्लिक करायचे आहे. अपलोड या ब्लू बटनवर क्लिक केल्यानंतर आपले UDID कार्ड अपलोड होऊन जाईल. त्यानंतर व्ह्यू कार्ड या बटनवर क्लिक करून आपल्याला आपले UDID कार्ड व्यवस्थित अपलोड झाले आहे की नाही हे चेक करून घ्यायचे आहे.